दिशा सालेन मृत्यू प्रकरणाचा तपास थांबवला नाही, मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण। सरकारने फेर तपासाचे आदेश दिल्यानंतर समरी रिपोर्ट मागे घेतल्याची माहिती। दिशा सालेन मृत्यू प्रकरणामध्ये नवा अँगल, वडिलांचे विवाहबाह्य संबंध आणि आर्थिक चणचणीमधून आत्महत्या असा पोलिसांचा निष्कर्ष। मालवणी पोलिसांच्या आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्ये सुद्धा आत्महत्याच असल्याचं नमूद। प्रशांत कोरटकरला सुरक्षेच्या कारणामुळे आधीच कोल्हापूर कोर्टामध्ये आणलं, सुनावणीला सुरुवात, तर कोर्टाबाहेर गोंधळ घालणारा आंदोलक ताब्यात। सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर अशी नावं लावण्याचा प्रयत्न, मंत्री गिरीश महाजन यांची माहिती। साधू महंतांमधील वादावरती सरकारकडून तोडगा। लाडकी बहिणी योजनेला आयकर विभागाचा असहकार, लाभार्थ्यांची माहिती न दिल्यामुळे लाडक्या बहिणींची पडताळणी रखडली। रायगडावरती जाताना अदिती तटकरे आणि भरत गोगावलेंचा एकत्र प्रवास आणि हॉटेलमध्ये शेजारी बसून नाश्ता। अमित शहांच्या दौऱ्याच्या तयारीची एकत्रितपणे पाहणी। विजय वडेट्टीवारांना लोकलेखा समितीचं अध्यक्षपद दिल्यामुळे पवार गटाची नाराजी। आघाडीच्या बैठकीमध्ये अध्यक्षपद आमच्या वाट्याला देण्याचं ठरलं होतं असा युक्तिवाद। दिल्लीमध्ये शरद पवारांकडे नाराजी व्यक्त करणार। कुणाल कामराच्या याचिकेवरती आज मद्रास हायकोर्टामध्ये सुनावणी। आंतरराज्य अटकपूर्व जामिनासाठी याचिका। मुंबईला गेलो तर जीवाला धोका, कामराचा युक्तिवाद। महाराष्ट्रामधल्या महिलेची पतीकडूनच बंगळुरूमध्ये हत्या, मृतदेह सुटकेसमध्ये भरून पुण्यात पळ। बंगळुरूमधील घरमालकाला फोन करून दिली पत्नीच्या मृतदेहाची माहिती, पतीला अटक। शेजाऱ्याकडून 10 वर्षांच्या मुलीला लग्नाची मागणी, अपहरणाच्या नंतर लॉजवरती नेऊन लैंगिक अत्याचार। पुण्याच्या वारजेमधल्या घटनेमुळे संताप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।